नमस्कार, तुमचं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय सी फूड बॉईल आणि त्याला मराठीमध्ये उकड सुद्धा बोलतात। त्यासाठी काय साहित्य लागतंय बघूया। तर शिंपले आपल्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि उकडून घेतल्यात। यामध्ये माती असते, त्यामुळे ती माती पहिली काढून घेतली आहे आणि सगळं असे एक कान ओपन झाले पाहिजेत। आणि इकडे खेकडे साफ करून घेतलेत, कोळंबी साफ केली आहे, माकल्या साफ करून घेतल्यात, रताळी, बटाटे, मका स्वच्छ धुवून असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। सर्व प्रकारचे मसाले घेतलेत, कोथिंबीर आहे, हे शिंपल्यांचं पाणी हे उकडून घेतलेलं शिंपल्यांचं, कारण का त्यातला सगळा रस ह्याच्यामध्ये उतरतो म्हणून आपल्याला हे पाणी यूज करायचं आहे। आलं लसूण पेस्ट, कांदे आणि टोमॅटो। तर आता आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। आता आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। आता गॅस पेटवून घेतलाय, त्यावर कढई ठेवूया। आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। आता आपलं तेल चांगलं तापलंय, त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकायचं आपल्याला। आता आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलात आणि फ्राय करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं 1 चमचा आलं लसूण आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। हळद, चिकन मसाला, तिखट मसाला, गरम मसाला। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिकन मसाला यासाठी टाकला याच्यामुळे टेस्ट खूप भारी येते। आता आपल्याला शिंपल्या, खेकडा, माकल्या, कोळंबी हे सगळं टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला आपला चांगल्याला लागला पाहिजे, चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला हे शिंपल्यांचं पाणी टाकायचं आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मका, रताळं आणि बटाटा टाकायचा आहे। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनिटासाठी झाकण मारून द्यायचं। 10 मिनिटं झालेत, झाकण काढूया। याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकम 2-3 आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं सी फूड बॉईल रेडी झालं आहे। हे बघा, सगळं पाणी आटलं आहे, प्रॉपर सगळं शिजलं आहे आणि याचा रस्सा थोडासा मी काढला आहे, कारण का भातासोबत खायला रस्साची टेस्ट पण एकदम भारी वाटते, कारण का तरी मस्त आली आहे बघा। तर तुम्हाला ही सी फूड बॉईलची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक यू।